बरीच वेळ झालेली आहे. मुलांचा मुख्यानंतर आणि डॉक्टर संघर्ष केलेला आहे. ते एक संघर्ष करणारे योद्धे सुद्धा आहेत आणि त्यांनी बऱ्याच जागी त्यांनी सहन केलेल्या आहे सगळ्या गोष्टी. मी अनेक अजिंक्य योद्ध्यांचं मनोगत ऐकत होतो. त्यामध्ये एक मला फार एक गोष्ट एक एक्झाम्पल दिलं त्यांनी की डॉक्टरांनी सांगितले की तुझा एक भाग काढून टाकावा लागेल. त्यावेळेस त्या रुग्णांच्या किती परिणाम होतो त्यांच्या विचार करण्यामध्ये किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये. तर त्यांनी किती साध्या पद्धतीने सांगितले की यमदूत येतो आणि यमदूतने सांगितले आपल्या समोर आज जमलेले आहे या कार्यक्रमासाठी आणि ज्यांच्यासाठी हे कार्यक्रम ठेवला आणि आपले पत्रकार बंधू आणि सपोर्ट स्टाफ आपण सर्वांच्या मी मनापासून अभिवादन करतो की आपण सगळे इथे आले आणि या कार्यक्रमामध्ये हजर आहे. मला असा आज हे कार्यक्रम झाल्यानंतर स्वतःला म्हणजे जसं आपण मला इंट्रोडक्शन पाहिलं आहे की हे आमच्या एशियन हॉस्पिटल आहे. ते औरंगाबादमध्ये 9 वर्षापासून आम्ही काम करत आहे हॉस्पिटलला. आमच्या हॉस्पिटल सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. आमच्या हॉस्पिटलला सगळे परिपूर्ण हॉस्पिटल आहे, सगळे सब्जेक्ट सगळे डिपार्टमेंट आहे. पण आज जे कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे ते कॅन्सर पेशंटचा कार्यक्रम आहे आणि या कॅन्सरचे जे पेशंट बरे होत झाले आणि जे इथे जमलेले आहेत आणि त्यांनी जे आपला मनोगत व्यक्त केलेला आहे. जेव्हा मी हे कार्यक्रम अटेंड केला आणि त्यांच्या मनोगत मी ऐकला तर मला स्वतःला असा गर्व वाटतो की मी या हॉस्पिटलचा चेअरपर्सन आहे. हे पहिल्यांदा मला असं वाटतं आणि मी असा इथे बसून हे विचार केला की आपण मी इथे बसून असा हे विचार केला की आपण का नाही एक डेडिकेटेड कॅन्सर सेंटरही सुरू करावा. याने फ्युचरमध्ये आपण याची एक प्रयत्न करू आणि एक डेडिकेटेड कॅन्सर आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा रेस्ट ऑफ महाराष्ट्र मुंबईमध्ये एक टाटा हॉस्पिटल आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल ते सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे, रिलायबल हॉस्पिटल आहे कॅन्सरसाठी. तसंच हॉस्पिटल आपण आपल्या क्षेत्रामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्या औरंगाबादमध्ये आपण सुरू करू. त्याच्यासोबत त्या हॉस्पिटलला आपण एक रेडिओथेरपी युनिटही सुरू करू. ते आमच्याकडे आता नाही आहे या हॉस्पिटलला. तसाही माझा विचार माझ्या डोक्यात आता आला आहे. तुम्ही सर्वांचा जर आशीर्वाद असेल, वेळविशेष असेल तर आपण सुरू करू. आणि जेव्हा तुम्ही सर्वांना मी इथे ऐकला तर माझ्या डोळ्यात ही 3-4 अश्रू आले. जेव्हा आमचे कन्नडचे मुख्याध्यापक साहेब आले होते आणि त्यांना मी भेटलो आणि माझ्या हस्ते त्यांना ते पुरस्कार किंवा एक आमच्याकडून एक मेमोरेबल टोकन एक दिलेलं आहे. तेव्हा मलाही असं वाटलं की त्यांच्या आणि ते एक केदारी मॅडम जे बसलेले आहे आमचे जे पहिले पेशंट होते आमच्या हॉस्पिटलचे त्यांच्या मनोगत मी ऐकला आणि सर्वांच्या जे आपलं नाव मी विसरलो एकनाथ साहेब आणि बरे सगळे लोक जे आहेत सगळे भाऊक झाले होते आणि त्यांच्यासोबत मीही भाऊक झालो होतो. 4-5 वेळा मी रडलो होता स्टेजवर. तर मला आता असं वाटलं की कॅन्सर हे जे आजार आहे हे किती भयानक आजार आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की या आजारावर तुम्ही मात केलेला आहे आणि आता मी स्टेजवर होतो तेव्हा डॉक्टर अकराम सरांनी मला सांगितलं की हे नाव जे सुचलेलं आहे अजिंक्य योग. कुठे पाऊस आहे कुठे ऑलरेडी पाऊस पडत आहे, ट्रेन्स डिले झालेले आहेत, तर किती जण येतील काय येतील. तर तुम्ही सर्वांनी इथं येण्याचे कष्ट घेतले आणि हा प्रोग्राम सक्सेसफुल केला. तुमच्यामुळेच हा सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळे सर्वात पहिले तुमचं आभार मी मानतो इथे. त्याच वेळेला आमच्या हॉस्पिटलचे डायरेक्टर, आमचे स्पेशल इन्व्हायटेड डिग्निटरीज जे प्रमुख पाहुणे आहेत आणि आमची जी सर्व हॉस्पिटलची टीम आहे व स्पेशल
त्याबद्दल यामध्ये अजून मी लोकांचं नाव घेऊ इच्छितो. डॉक्टर ठाकूर आणि डॉक्टर हसपिया यांनी यामागे जी संकल्पना राबवली, जी डे टू डे मध्ये विकत घेतली, त्यामुळे सुद्धा हा प्रोग्राम सक्सेसफुल होऊ शकला आहे. तर हा प्रोग्राम मी संपला असं जाहीर करतो आणि आपण एक बाबा सरकून जा थोड़ा सा. महीने हमारे पास में अनफॉर्चुनेटली मैं इसलिए कहता हूँ कि हमारी इच्छा कभी नहीं होती है कि कोई बीमार पड़े, लेकिन चूंकि वो बीमार होते हैं तो बदकिस्मती है. तो हमारे पास में सिर्फ कैंसर के हर महीना 50 के करीब पेशेंट ऑपरेट होते हैं. इस तरह आप हिसाब लगा लें तो सिर्फ कैंसर ही के पेशेंट जो है वो 600-700 पेशेंट हमारे हॉस्पिटल में हर साल ऑपरेट हो रहे हैं. तो हमने क्या किया है कि एक चीज़ शुरू की है. कैंसर होने के बाद, उसका ऑपरेशन होने के बाद ऐसा होता है कि 5 साल तक बहुत ज़्यादा चांस होता है कि दोबारा खुदा ना खास्ता ये बीमारी लौट कर आए. तो 5 साल होने के बाद फिर इस बीमारी के लौट कर आने के चांसेस कम हो जाते हैं. तो हमने इस बार ये शुरू किया था, जो टाटा हॉस्पिटल में एक सिस्टम चलता था उसी को यहाँ फॉलो किया है कि जिन मरीजों की 5 साल से ज़्यादा हो चुके हैं और वो आज सेहतमंद है और अच्छे हैं, उन लोगों को बुला करके हमने उनकी हिम्मत अफजाई के लिए एक मैसेज देने के लिए उन लोगों का सत्कार किया है. और हम इस तरह का कार्यक्रम हर 3 महीने में करते रहेंगे कि जितने भी पेशेंट हमारे पास, हर पेशेंट हमारे साथ जुड़ा हुआ है, चाहे वो कैंसर का हो या दूसरे डिपार्टमेंट का हो, तो हम उन पेशेंट्स को बुलाएंगे और हर 3 महीने बाद उनका सत्कार करेंगे कि वो अपनी सेहत का बहुत अच्छा ख्याल रख रहे हैं और उसकी वजह से वो आज अच्छी सेहत के साथ, अच्छी हेल्थ के साथ हम सब लोगों के बीच बैठे हुए हैं, हम सब लोगों के साथ हैं. ये मैसेज हम एक पॉजिटिव देना चाहते हैं. दूसरा एक पॉजिटिव मैसेज ये है कि हमारी ये कोशिश रहेगी कि कैंसर को प्रिवेंट करने के लिए, उस बीमारी से रोकने के लिए आप सब लोगों के अंदर क्या अवेयरनेस होना चाहिए. हम उसके प्रोग्राम शुरू करना चाहते हैं कि इस बीमारी से कैसे बचें और अगर ये बीमारी होती है तो जल्द अज जल्द इसको कैसे अच्छे डॉक्टर और अच्छे हॉस्पिटल में अप्रोच होकर, एशियन हॉस्पिटल की तरह जो हॉस्पिटल्स है वहाँ अप्रोच होकर इस बीमारी का इलाज कराएं और हम इस बीमारी को ज़्यादा से ज़्यादा हमारे समाज से ख़त्म करें. ये हमारा दूसरा मैसेज. सर, अभी आपने ऐलान किया है बड़ा हॉस्पिटल यहाँ पर खोलेंगे आप कैंसर का, तो कैसा नियोजन होगा उसमें? जैसे मैंने आपसे कहा है कि स्टेज पर बैठे बैठे मेरे जहन में एक बात आई, तो डिटेल नियोजन तो हम करेंगे और आपके साथ में उसको डिस्कस करेंगे. अभी जो जहन में आया वो है कि अभी हमारे हॉस्पिटल में कीमोथेरेपी है, ऑन्को सर्जरी है, रेडियोलॉजी की पूरी चीज़ें हैं. सिर्फ रेडियोथेरेपी हमारे पास नहीं है, यानी जो रेडिएशन की जो मशीन होती है वो काफ़ी बड़ा प्रोजेक्ट होता है. तो मैंने सोचा हूँ बैठकर यहाँ कि हम रेडियोथेरेपी के साथ पूरा डेडिकेटेड एक कैंसर हॉस्पिटल ही शुरू करें जो 100-200 बेड का हो, जहाँ पर लोगों के मरीजों की जो रहती है वो सारे मरीज औरंगाबाद के नहीं होते हैं, वो आसपास के देहात, शहर, बड़े शहर, यानी काफ़ी बड़ा रेडियस है, 300-400 किलोमीटर तक से पेशेंट ट्रैवल करके हमारे पास आता है. हम उनके रहने की सुविधा भी वहाँ करेंगे, खाने की सुविधा भी करेंगे और ट्रीटमेंट की सुविधा भी करेंगे और सारी सुविधाएं कैंसर की एक ही जगह पर हो जाएगी. ज्यावेळेला मनोगत व्यक्त करत होते आणि इतके जण आले तर मी माझं भाग्य समजतो की त्यांनी विश्वास दाखवून उपचार तर केलेच, परंतु माझ्या फक्त एका फोनवर एवढे सगळेजण या प्रोग्रामसाठी उपस्थित झाले. गावातली गावात अटेंड करणं ही फार मोठी गोष्ट नाही, प्रत्येकाचे काम असतात तरी, परंतु दुसऱ्या गावावरनं वेळ काढून येणं आणि प्रोग्राम अटेंड करणं आणि त्यांच्याचमुळे हा प्रोग्राम सक्सेसफुल होऊ शकला आहे. त्यामुळे मी त्यांचा अतिशय आभारी आहे. सर, मरीज जो है ये बीमारी का नाम सुनते ही घबरा जाता है, तो आप क्या मैसेज देंगे, क्या बोलेंगे? ये बीमारी है ही घबराने जैसी, क्योंकि इसको सभी बीमारी का राजा बोलते हैं, एम्परर ऑफ ऑल मेलेडीज. लेकिन आजकल अगर वक्त पे दिखाया और जल्दी डायग्नोसिस अगर हो गया और अर्ली स्टेज में हो गया तो ये पूरा ठीक हो सकता है. यही हमारा संदेश है. तो किसी भी गांठ, किसी भी अबनॉर्मेलिटी से जिसको कैंसर लग सकता है तो उसमें अप्रोच करके डॉक्टर से निदान करने में डरिए मत. वो नहीं निकलता है तो बहुत अच्छी बात, अगर निकलता भी है तो भी वो जल्दी डायग्नोस हो गया तो पूरा ठीक हो सकता है.